नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय आधुनिक इतिहास यावरील महत्त्वाचे 50 प्रश्न, जे की आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधून महत्त्वाचे काढलेले आहे. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1905 साली कोणती घटना घडली? उत्तर, बंगालचे विभाजन झाले 1905 मध्ये. प्रश्न क्रमांक 2, बंगाल विभाजन कोणत्या व्हाईसरॉयने केले? उत्तर, लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 3, बंगाल विभाजनाचा उद्देश काय होता? उत्तर, हिंदू मुस्लिम ऐक्य तोडणे. प्रश्न क्रमांक 4, 1905च्या विभाजनाच्या विरोधात कोणते आंदोलन झाले? उत्तर, स्वदेशी आंदोलन. प्रश्न क्रमांक 5, स्वदेशी चळवळीचे घोषवाक्य काय होते? उत्तर, स्वदेशी घ्या, परदेशी टाका. प्रश्न क्रमांक 6, 1907 साली सुरत अधिवेशनात काय घडले? उत्तर, काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ गटात फूट पडली. यालाच गरमलाच आपण जहाल आणि मवाळ असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 7, 1909 साली कोणता कायदा करण्यात आला? उत्तर, मिंटो मोर्ले सुधारणा कायदा. प्रश्न क्रमांक 8, 1911 मध्ये बंगाल विभाजन रद्द करण्यात आले तेव्हा भारताची राजधानी कुठे हलवली गेली? उत्तर, कोलकात्याहून दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 9, 1914 मध्ये कोणते युद्ध सुरू झाले? उत्तर, पहिले महायुद्ध. प्रश्न क्रमांक 10, 1915 साली कोण भारतात परतले? उत्तर, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 11, गांधीजींनी पहिले सत्याग्रह कुठे केले? उत्तर, चंपारण्य 1917 मध्ये. चंपारण्य हे ठिकाण बिहारमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12, अहमदाबाद सत्याग्रह कोणत्या विषयावर होता? उत्तर, मजुरांच्या वेतनवाढीसाठी. प्रश्न क्रमांक 13, खेडा सत्याग्रह कोणत्या कारणासाठी झाला? उत्तर, शेतकऱ्यांच्या करमाफीसाठी. प्रश्न क्रमांक 14, 1919 साली कोणता कायदा लागू झाला? उत्तर, रॉलेट कायदा. त्याला रॉलेट ॲक्ट असे देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 15, रॉलेट कायद्याच्या विरोधात काय झाले? देशभर आंदोलन. प्रश्न क्रमांक 16, 13 एप्रिल 1919 रोजी कोणती घटना घडली? उत्तर, जालियनवाला हत्याकांड. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, जालियनवाला बाग हत्याकांड कोणी केले? उत्तर, जनरल डायर. प्रश्न क्रमांक 18, 1919 मध्ये कोणती सुधारणा झाली? उत्तर, मॉन्टेगू चेम्स्फोर्ड सुधारणा. प्रश्न क्रमांक 19, 1920 साली गांधीजींनी कोणते आंदोलन सुरू केले? उत्तर, असहकार आंदोलन. प्रश्न क्रमांक 20, असहकार आंदोलन का मागे घेण्यात आले? उत्तर, चौरी चौरा घटनेनंतर. प्रश्न क्रमांक 21, चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? उत्तर, 1922 मध्ये. प्रश्न क्रमांक 22, 1924 मध्ये गांधीजींनी कोणते पद स्वीकारले? उत्तर, काँग्रेस अध्यक्षपद. प्रश्न क्रमांक 23, 1925 मध्ये कोणती संघटना स्थापन झाली? उत्तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSची स्थापना 1925 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 24, 1927 मध्ये सायमन आयोग भारतात आले. त्यांचे घोषवाक्य काय होते? सायमन गो बॅक. क्रमांक 25, 1928 साली कोणता अहवाल तयार करण्यात आला? नेहरू अहवाल. नेहरू अहवाल म्हणजे आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू होते. हे नेहरू अहवाल म्हणजे मोतीलाल नेहरू यांना मांडलं होतं. प्रश्न क्रमांक 26, 1929 मध्ये काँग्रेस अधिवेशन कुठे झाले? उत्तर, लाहोर येथे. प्रश्न क्रमांक 27, लाहोर अधिवेशनात काय जाहीर करण्यात आले? उत्तर, संपूर्ण स्वराज्य. प्रश्न क्रमांक 28, 1930 साली गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली? उत्तर, मिठाचा सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 29, मिठाचा सत्याग्रह कुठे सुरू झाला? उत्तर, साबरमती आश्रमातून दांडीकडे. प्रश्न क्रमांक 30, 1930 मध्ये ब्रिटनमध्ये कोणती परिषद झाली? उत्तर, पहिली गोलमेज परिषद. 31, गांधीजी कोणत्या परिषदेला गेले होते? उत्तर, दुसऱ्या गोलमेज परिषद 1931. प्रश्न क्रमांक 32, 1932 साली कोणता करार झाला? उत्तर, पुणे करार. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात झाला. प्रश्न क्रमांक 33, 1935 साली कोणता कायदा करण्यात आला? उत्तर, भारत शासन कायदा. प्रश्न क्रमांक 34, भारत शासन कायद्यानुसार काय दिले गेले? उत्तर, प्रांतीय स्वायत्तता. प्रश्न क्रमांक 35, 1937 मध्ये काय घडले? प्रांतीय निवडणुका. प्रश्न क्रमांक 36, 1939 मध्ये कोणते युद्ध सुरू झाले? उत्तर, दुसरे महायुद्ध. प्रश्न क्रमांक 37, 1942 मध्ये गांधीजींनी कोणते आंदोलन सुरू केले? उत्तर, भारत छोडो आंदोलन.
प्रश्न क्रमांक 38, भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य काय होते? उत्तर करो या मरो. प्रश्न क्रमांक 39, भारत छोडो आंदोलनाच्या वेळी गांधीजींना कुठे अटक झाली? उत्तर आगाखाना पॅलेस, पुणे. प्रश्न क्रमांक 40, 1942 मध्ये ब्रिटनने कोणते दूत भारतात पाठवला? उत्तर क्रिप्स मिशन. प्रश्न क्रमांक 41, 1946 मध्ये कोणती घटना घडली? उत्तर कॅबिनेट मिशन भारतात आले. 43, 1946 मध्ये कोणत्या संघटनेने सरकार स्थापन केले? उत्तर अंतरिम सरकार. प्रश्न क्रमांक 43, अंतरिम सरकारचे प्रमुख कोण होते? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 44, 1947 मध्ये कोणत्या कायद्याने भारत स्वतंत्र झाला? उत्तर भारतीय स्वातंत्र्य कायदा, त्यालाच इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 45, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 46, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल भारतीय कोण होते? उत्तर सी राजगोपालाचारी. प्रश्न क्रमांक 47, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 48, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 49, 1947 साली कोणता देश भारतापासून वेगळा झाला? उत्तर पाकिस्तान. 50, भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947. तर मित्रांनो, इथे आपण 50 महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा.